नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. केंद्र सरकारचा एक मोठा निर्णयाने 50 लाख कर्मचाऱ्यांचे बदलले आयुष्य. चला तर पाहूया ही अत्यंत महत्त्वाची बातमी. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. ही अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. केंद्र सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या एका मोठ्या निर्णयामुळे 50 लाख कर्मचाऱ्यांचं आयुष्य बदललेलं आहे. चला तर पाहूया. 1 जानेवारी 2026 पासून 8वा वेतन आयोग लागू होणार आहे आणि यानंतर कर्मचाऱ्यांना त्यांचे सुधारित वेतन फरवरी 2026 पासून मिळण्यास सुरुवात होणार आहे. 8व्या वेतन आयोगाचा फायदा जवळपास 50 लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे आणि सुमारे 65 लाख पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्येही मोठी वाढ दिसून येणार आहे. 7व्या वेतन आयोगाच्या फॉर्म्युल्यानुसार कर्मचाऱ्यांच्या बेसिक वेतन 7,000 रुपयेवरून 17,990 इतके निश्चित करण्यात आलेले. हाच फॉर्म्युला आता गृहीत धरला तर 8व्या वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांचे आता कमीत कमी बेसिक वेतन हे 26,000 रुपये होऊ शकते. 8व्या वेतन आयोगात किमान वेतन वाढून 34,650 रुपये केले जाऊ शकते, तर पेन्शन 9,000 रुपयांनी वाढवून 17,280 रुपये वाढ होऊ शकते.